नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मंडळी, या कार्यक्रमामध्ये सध्या म्हणजे आपली सध्याची परिस्थिती अशी आहे की सगळीकडे जिकडे ऐकावं तिकडे करोनाची बातमी येते. कोणतरी रुग्ण खूप आजारी झालाय, कोणीतरी असिम्प्टमॅटिक आहे म्हणजे त्याला काही लक्षणं दिसत नाहीयेत पण तरी 14 दिवस घरामध्ये राहतोय, किंवा कुठे कुठे सोसायट्या आहेत त्यांना बंद करण्यात आलंय, कोणी बाहेर जाऊ शकत नाहीये, कुठे कुठे मृत्यूच्या बातम्या येत आहेत, कुठे ऑक्सिजनचा तुटवडा, कुठे औषधांचा तुटवडा. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतंय की अरे आता इकडे आशेचा किरण आहे की नाही, नेमकं परिस्थिती काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर नंतर ज्या वेळेला करोनाचा प्रमाण कमी झालेलं, लाट ओसरत होती, ज्या वेळेला पुन्हा आशेचा किरण दिसत होता, त्याच्यानंतर अचानक पुन्हा ही दुसरी लाट आली आणि सगळंच अस्ताव्यस्त झालं. पण एक त्याच्यामधला आनंदाची बातमी म्हणजे तिकडे लसीकरणही सुरू झालंय आणि आता लसीकरणाला वेगही आलाय. पण नेमकं हे लसीकरण कसं होतंय, लसींचं नेमकं लसीकरण होतंय की नाही, कशा तऱ्हेने केलं जातंय, ही सगळी माहिती महत्त्वाची आहे. म्हणूनच आपल्या आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे करोनाची दुसरी लाट आणि लसीकरण. आणि याच्या संदर्भात आपल्याशी गप्पा मारायला आपल्याकडे आज 2 महत्त्वाच्या व्यक्ती आलेल्या आहेत. मी ओळख करून देते. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आले श्री संतोष आंधळे. आरोग्य पत्रकारितेमध्ये गेली 22 वर्ष सातत्याने कार्य करतायत. त्यांच्या लेखणीने आरोग्य क्षेत्रात अनेक गोष्टी समोर आणल्या गेल्या आहेत. तसंच विविध वाहिन्या, विविध वर्तमानपत्र ह्याच्याद्वारे त्यांनी सतत समाज प्रबोधनही केलेलं आहे. तसंच आपल्याशी गप्पा मारायला दुसऱ्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या आहेत डॉक्टर रुपाली राजपूत. नायर हॉस्पिटलमध्ये त्या सहाय्य प्राध्यापिका तर आहेच, पण नायर रुग्णालयातल्या PSM डिपार्टमेंटमध्ये म्हणजे जे लसीकरण या विषयासाठी कार्यरत आहे त्या विभागामध्ये त्या सातत्याने कार्यरत आहेत. आणि या विषयांवरती हे दोघंही आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत आणि या विषयावरती प्रकाश टाकणार आहेत. तर सर्वप्रथम मी डॉक्टर संतोष आंधळे यांना प्रश्न विचारते. मंडळी, तुम्हालाही आम्हाला काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल तर आम्हाला जरूर विचारा. आमचे फोन नंबर्स देण्यात आलेले आहेत, तुम्ही आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 022-2490-0232. तर या क्रमांकावरती आम्हाला तुम्ही संपर्क करा आणि आपले जे असते गेस्ट आहेत त्यांना जर काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. तर संतोष आंधळे यांना मी सगळ्यात प्रथम विचारते. संतोष, नमस्कार. आता सध्या करोनाची ही दुसरी लाट आली आहे आणि लोकांमध्ये खूप संभ्रम आहे, भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय वातावरण आहे आणि काय झालंय सध्या? वैष्णवी, खरं बघितलं तर करोनाची दुसरी लाट आली म्हणजे नेमकं काय झालं तर पहिली लाट होती ती हळूहळू कमी गेली. म्हणजे आपल्याकडे पहिली लाट संपायच्या आधी दुसरी लाट आलेली आहे. म्हणजे आपण लाट संपली केव्हा म्हणतो, जेव्हा आपला प्लॅटू येतो. एखादे जेव्हा रुग्णसंख्या वाढत असते कमी कमी करत ती प्लॅटूवरती येते. परंतु आपल्याकडे प्लॅटू याच्या आधीच भरकन दुसरी लाट आली आणि मोठ्या पद्धतीने संख्या वाढली. त्या करोनाची दुसरी लाट आली म्हणजे काय आलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की वेगाने मोठ्या प्रमाणात हा विषाणू पसरतोय, लोकांना संसर्ग बाधित करतोय आणि ही संख्या झपाट्याने आपल्या राज्यात पहिल्यांदा जास्त वाढली. म्हणजे जर दरवेळी आपल्याला एक उदाहरण दिलं जातं की बाकीच्या राज्यामध्ये सगळं आलबेल चालू आहे तरी तिकडे संख्या वाढत नाही आणि आपल्या राज्यात काय वाढते आहे. तर आपलं विशेष म्हणजे की आपल्या राज्यामध्ये टेस्टिंगचं फार मोठ्या पद्धतीने प्रमाण आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे रुग्णसंख्या शोधली जाते. आता करोनाच्या या साथीच्या आजारामध्ये काय असतं नेमकं की तुम्हाला रुग्ण शोधावे लागतात, रुग्ण तुमच्याकडे येत नाहीत. म्हणूनच चेस द व्हायरस नावाच्या ज्या काही योजना असतात शासनाच्या, किंवा माझी कुटुंब माझी जबाबदारी किंवा डॉक्टर आपल्या दारू, ह्या योजनेचा अर्थ काय असतो की या साथीच्या आजारामध्ये रुग्ण तुमच्याकडे येत नाहीत पण ते रुग्ण ते
शोधावे लागतात, तुम्हाला ते शोधून आणावे लागतात. म्हणून ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूचीवरती आपण भर दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे रुग्णसंख्या दिसते, पण हे चांगलं, हे माझ्या मते रुग्णसंख्या दिसते हे चांगलं उदाहरण आहे, चांगले संकेत आहेत. कारण आपण त्या रुग्णांना आयडेंटिफाय करतोय, त्यांना उपचार देतोय आणि त्या उपचाराद्वारे त्यांना आपण व्यवस्थित करतोय. आपल्या डॉक्टरांना मला खरंच जास्त यश द्यावं लागेल, कारण आपल्याकडे जी आता उपचार पद्धती त्यांनी विकसित केली आहे त्याला मोठ्या प्रमाणात यश येत आहे आणि रुग्ण बरं होण्याचा हा जो रेट आहे हा फार मोठा आहे. आपल्याकडे मृत्यूदर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. पण या करोनाच्या लाटेमध्ये आपण जर बघितलं तर जो पॉझिटिव्हिटी रेट आहे, इन्फेक्टिव्हिटी रेट आहे, तो सगळ्यात जास्त झाला होता. कारण याला दुसरे 2-3 स्ट्रेन आपल्या अमरावतीमध्ये जो काही स्ट्रेन सापडला होता तो कारणीभूत आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याच्यावरती ICMRचा अभ्यास चालू आहे, त्याच्यावर संशोधन चालू आहे. परंतु जे काही अमरावतीमध्ये स्ट्रेन सापडला त्याच्यामुळे ही संख्या वाढली असं मत आहे. ह्याच्यावरती काम चालू आहे. पण या लाटेमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला असं लक्षात आलं असेल की तरुणांची संख्या सगळ्यात जास्त आहे. म्हणून जेव्हा लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला त्यावेळी सगळ्या राजकीय स्तरातून, सामाजिक स्तरातून मागणी केली लागली की आपलं सरसकट लसीकरण करा. आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारने लवकरच लसीकरणाची आपली डेट जाहीर केली ती म्हणजे 1 मे. 1 मेला सगळ्या 18 ते 18 वर्षावरील सर्व वयोगटातील लोकांना इतर लसीकरण चालू होणार आहे. दुसरी महत्त्वाची कोरोनाची दुसऱ्या लाटेतली बाब म्हणजे लहान मुलांना करोनाचा संसर्ग ह्या लाटेत पाहायला मिळाला आहे. पहिल्या लाटेत फारसा त्यांना करोनाचा संसर्ग होत नव्हता, परंतु दुसऱ्या लाटेत तो पाहायला मिळाला आहे. अर्थात त्यात चांगली बाबत आहे की कुठलीही जीवितहानी फारशी लहान मुलांमध्ये नाहीये सुदैवाने. त्यामुळे लहान मुलांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तरुण वर्ग मोठ्या पद्धतीने याच्यामध्ये अफेक्ट झालेला आहे, त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण तो काम करणारा वर्ग असतो, जो बाहेर जातो, काम करतो, पुन्हा घरी येतो. त्यांना त्या क्षणी स्वतःला असिम्प्टमॅटिक असल्यामुळे त्यांना स्वतः लक्षणं जाणवत नाही, परंतु त्यांच्यामुळे ते घरातल्या वरिष्ठ वयस्कर माणसांना तो करोनाचा संसर्ग देऊ शकतात. त्यामुळे त्यांनी याची जास्त विशेष काळजी घेतली पाहिजे. पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेची जर तुलना केली तर पहिल्या लाटेमध्ये आपल्याला ऑक्सिजनचं कन्झम्पशन हे फार कमी प्रमाणात होतं आणि आताचा आपला ऑक्सिजनचा जो वापर आहे तो 1500 मेट्रिक टनपेक्षा जास्त गेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर बघत असाल राज्यामध्ये अनेक ठिकाणी ऑक्सिजन नसल्याच्या तक्रारी आपल्याला ऐकू येतात आहे. आपण ऑक्सिजन बाहेरूनच्या राज्यातनं प्रोक्यूर करून आपल्याकडे आणतोय, आयात केले जात आहे. बाहेरच्या राज्यातनं, बाहेरच्या देशातनं ऑक्सिजन घेता येईल का, अशा पद्धतीने हे सध्या ते पहिली लाट आणि दुसरी लाट याच्यामधलं हे तफावत असं म्हणता येईल मला. नक्कीच संतोष, धन्यवाद. खूप चांगली माहिती दिली. कारण मनामध्ये खूप शंका आहेत आणि त्या शंकेला काहीतरी एक जर आपल्याला दिशा मिळाली तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. मंडळी, लसीकरण हा एक महत्त्वाचा टप्पा या लाटेमध्ये आपल्याला वाटेला आलेला आहे. पण हे लसीकरण म्हणजे नेमकं काय, ते कसं होतंय, त्याचे विविध प्रकार काय आहेत ह्याच्याविषयी जाणून घेऊया. पण त्याच्या आधी बघूयात आपण ही छोटीशी ध्वनिचित्रफित. भारत कोविडच्या विरोधात यशस्वीरित्या वाटचाल करत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याने यश प्राप्त केलं आहे. देशात ठिकठिकाणी कोरोना लसीकरण यशस्वीपणे टप्प्याटप्प्याने राबवलं जात आहे. लसीकरण राबवत असताना सरकारतर्फे सांगितलेल्या सर्व सूचना अंमलात आणल्या जात आहेत आणि तशा प्रकारची व्यवस्था केली जात आहे. लसीकरण केल्यावर त्या व्यक्तीस अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जात आहे, जेणेकरून काही त्रास उद्भवल्यास लवकरात लवकर उपचार संभव होईल. 28 दिवसांच्या अंतराने हे लसीकरणाचे 2 डोस घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच लसीकरणाचा टप्पा पूर्ण होणार आहे. लसीकरणानंतर काही दिवसात शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल. कोविड लसीकरण हे फक्त सुरक्षाच देणार नाही, तर आपल्या जवळपास असणाऱ्या सर्व लोकांना त्यापासून प्रसार होणार नाही याची काळजी सुद्धा घेणार आहे. या महामारीपासून बाहेर येण्यासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. लसीकरण बरोबरच काही सावधगिरी बाळगली तर कोविडला नक्कीच हरवलं जाऊ शकतं. कोविड लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आतापर्यंत लाखो फ्रंटलाईन वर्कर्सला ते दिलं गेलं आहे. लसीकरण झाल्यावरही सावधगिरी बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. हात स्वच्छ ठेवणं, सतत हात धुत राहणं, मास्क घालणं आणि ते योग्य प्रकारे घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं, सावधगिरी बाळगणं अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास स्वतःबरोबर तुम्ही तुमच्या आप्तजनांना सुद्धा सुरक्षित ठेवू शकता. नमस्कार मंडळी, आत्ताच आपण ही लसीकरणाची ध्वनिचित्रफित बघितली आणि आज आपल्यासोबत डॉक्टर रुपाली इकडे उपस्थित आहेत. लसीकरण जे होतंय नायर रुग्णालयामध्ये त्याचं सगळं देखरेख किंवा त्याच्यावरती जे काही ज्या काही गोष्टी घडतायत किंवा तिकडे कशा तऱ्हेने लसीकरण होतंय हे सगळ्यांची देखरेख त्या स्वतः करतात. त्यामुळे आपण त्यांनाच विचारूया
की सध्या डॉक्टर रुपाली लसीकरण जे सुरू आहे आणि डॉक्टर म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणून नायर रुग्णालयामध्ये स्वतः ते बघत आहात, तर सध्या लसीकरणाचा वेग कसा आहे आणि किती होतंय मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये? लसीकरण जे मुंबईत सुरू झालंय किंवा महाराष्ट्रात सुरू झालंय ते देशव्यापी लसीकरण हे 16 जानेपासून सुरू झालं होतं. तर त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत, ते तुम्हाला मी नंतर सांगतेच. तर ऍक्च्युली यात आता सध्या जे आहेत आपलं महाराष्ट्राचं पॉप्युलेशन आहे आता सध्या काहीतरी 12 कोटी आहे आणि आपलं लसीकरण जे आहे महाराष्ट्रात ते 1.2 करोडच्या आसपास झालेलं आहे. आणि आपल्या मुंबईची लोकसंख्या म्हणायला गेली तर ती 1.2 करोड असते, पण हिडन असेल, काही हिडन पण असू शकते. म्हणजे जी आपल्याकडे लेखी स्वरूपात आहे ती 1.2 करोड एवढं पॉप्युलेशन आहे. आणि आता सध्या 20 ते 21 लाखापर्यंत मुंबईत लसीकरण झालेलं आहे. अच्छा, म्हणजे चांगली बाब आहे, खूप चांगली बाब आहे. आणि आमच्याकडे आम्ही सगळे आता मुंबईत जे आहेत ते 135 प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हे दोघी सेंटर्स चालू आहेत आणि त्यात लसीकरण चालू आहे. काही ठिकाणी आतापर्यंत कसं होतं की पे होतं, म्हणजे पैसे देऊन लसीकरण सुरू होतं, पण जे गव्हर्नमेंट सेंटर्स आहेत किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे सेंटर आहेत तिथे मात्र ती अगदी मोफत लस दिली जात होती. आता 1 मे पासून आपला काय असणार ते गव्हर्नमेंट डिसाईड करेलच आणि ते तुम्हाला सामाजिक माध्यमातून कळेलच, न्यूज चॅनल्स थ्रू आणि बाकीच्या ठिकाणाहून तुम्हाला ते कळेलच. पण आम्ही जे बघतोय सध्या 16 जानेपासून ते खूप प्रमाणात लसीकरण चालू आहे. अगदी आमचं नायर जरी म्हटलं किंवा जे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स आहेत आता त्यांची लसीकरणाची वेळ पण खूप वाढवलेली आहे. आधी हे 9 ते 5 पर्यंत लसीकरण होतं, पण आता ते अगदी 8 ते 8 पर्यंत लसीकरण चालू असतं आणि ते पण अगदी कुठलेही पब्लिक हॉलिडेज नाहीये, सगळ्या पब्लिक हॉलिडेजला ते चालू आहे. त्यानंतर रविवारी पण ते चालू आहेत. तर मला असं वाटतं नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावाच आणि नागरिक घेतात पण आहेत. म्हणजे आज पण आमच्याकडे तसं म्हणायला गेलं तर न्यूज माध्यमातून तुम्हाला कळतच आहे की सध्या म्हणजे आज स्टॉकमध्ये नव्हतं, थोडा प्रॉब्लेम झालेला सकाळी, पण लसीकरणासाठी लोक खूप हे आहेत, म्हणजे अचूक आहेत आणि उत्सुक आहेत आणि खूप प्रचंड गर्दी बघायला मिळते आम्हाला. आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण लसीकरण हे जास्त जितकं होईल तेवढा धोका कमी होईल. एक पत्रकार म्हणून जेव्हा विचार करता तुम्ही संतोष, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की सध्या 1 मेला लसीकरण सुरू केलंय जे 18 वर्षाच्या वरील सर्वांना मिळणार आहे. सध्या लसीकरणाचा तुटवडा दिसतोय, मग या 2 गोष्टींचा मेळ साधेल का? नक्कीच वैष्णवी, हा खरा सगळ्यांचा खूप औत्सुक्याचा विषय. आता संध्याकाळी 4 नंतर कोविन ॲप ओपन होणार आहे आणि पूर्ण तरुणाई जी आहे ती प्रचंड वाट बघते की आम्ही लसीकरणासाठी कधी जाणार आहोत. कारण करोनाची रुग्णसंख्या ज्या झपाट्याने वाढते राज्यामध्ये, देशामध्ये, तर सगळ्यांना एक लक्षात आलेलं आहे की लस आता हे आपलं एकमेव शस्त्र आहे आणि लसी करून घेतलं तर आपण त्या आजारापासून सुरक्षित राहू शकतो, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा लसीकरण चालू झालं होतं तेव्हा वैद्यकीय तज्ज्ञ स्वतः किंतु परंतु त्यांच्या मनामध्ये होते की लस घ्यायची की नाही. त्यांना अनेक वेळा सांगायला लागायचं की लस या, त्यावेळी सेंटर आपली फार मोठ्या पद्धतीने चालत नव्हती. पण जसं करोनाची संख्या वाढत गेली, लसीचे तुम्हाला चांगले इफिकसी रिझल्ट मिळत गेले, परिणामकारकता त्यांची जाणवत गेली, वैद्यकीय तज्ज्ञांनी पुढे येऊन सांगितलं, राजकीय नेत्यांनी पुढे येऊन ती लस घेतली आणि आता लसीच्या जर तुम्ही बघितलं प्रमाण तर लस कमी पडते आणि लोकसंख्या प्रचंड झालेली आहे. आजही तुम्ही बघाल तर काही ठिकाणी लसीचा थोड्याफार प्रमाणात तुटवडा होतोय, पण ती लस पुरवण्याचं काम हे केंद्र सरकारचं असतं. केंद्र सरकार प्रत्येक राज्याला हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कुठेतरी कधीतरी कुणाला लस कमी मिळते, कधीतरी कुणाला जास्त मिळते, हे त्या लोकसंख्येनुसार, राज्याच्या लोकसंख्येनुसार तुम्हाला लसीकरण देत असतात. आणि राष्ट्रीय मोहीम असल्यावरती थोड्याफार चुका होणार हे आपल्याला अपेक्षित आहे, पण नागरिकांनी त्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. तर त्यामुळे काही लसीकरण केंद्रावरती लस मिळत नसली तरी काही तासानंतर ती लसीकरण केंद्र थांबतात आणि पुन्हा ती पूर्ववत होत आहे. आता महत्त्वाचा विषय की 1 मेला जे 18 वर्षावरील नागरिकांचं म्हणजे तरुणांचं लसीकरण आहे त्यासाठी लस आहे का, तर निश्चितच आपले राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या दोघांनी एकत्र येऊन ते काम करायचं आहे. परंतु केंद्र सरकारने सांगितलंय की 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची आहे आणि 45 वर्षावरील हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर यांची लसीकरणाची जबाबदारी आजही त्यांच्यावर आहे आणि त्यांच्याकरिता लस कायम ते पुरवणार आहे. त्यांचा तो प्रोग्राम थांबणार नाहीये. 18 ते 44 हा वेगळा कार्यक्रम असणार आहे आणि 45 ते हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर हा वेगळा कार्यक्रम असणार आहे. त्याच्यामुळेच काल 2 दिवसापूर्वी आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आहेत मनोहर अग्नानी, त्यांनी
पत्र लिहिलंय सगळ्या राज्य सरकारांना की आम्ही ज्यात लस तुम्हाला पुरवतोय केंद्र सरकार राज्य सरकारना, त्या लसी केवळ ह्या 45 वयाच्या वरच्याच लोकांना द्या. त्या लसीच्या कोट्यातून 18 ते 44 लोकांच्या लसी देऊ नका. त्याच्यामुळे आता आपल्याकडे काय झालंय की आपण आता स्वतः राज्य सरकार आपल्याकडे जी 2 उत्पादक आहेत भारतामध्ये, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, भारत बायोटेकचं कोवॅक्सिन आहे आणि सिरम इन्स्टिट्यूटचं कोविशिल्ड आहे पुण्याला, त्यांच्यावर आपली बोलणी सुरू झालेली आहे. मुद्दा आता फक्त याच्यामध्ये की कोविशिल्डकडे सध्या जे उत्पादन आहे, जे उत्पादन लसीचं उत्पादन सुरू आहे 25 तारखेपर्यंत ते सगळं उत्पादन आहे जे केंद्र सरकारने आधीच राखून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे कोविशिल्ड तात्काळ मिळणं आपल्याला मुश्किल आहे. परंतु कोवॅक्सिन आहे, भारत बायोटेक हैदराबादची कंपनी आहे, त्यांच्याबरोबर आपली बोलणी सुरू आहे. तर ते आपल्या टप्प्याटप्प्याने लस द्यायला तयार आहेत आणि त्यांनी त्यासाठी काही दर ठरवले आहेत. म्हणजे राज्य शासनासाठी 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये. तसंच तुम्हाला कोविशिल्डने 400 रुपये शासकीय रुग्णालयांसाठी आणि 600 रुपये खाजगी रुग्णालयांसाठी, असे ह्या दरामध्ये तुम्हाला ती विक्री घ्यावी लागणार आहे ह्या कंपन्यांकडून. त्याशिवाय आपलं राज्य हे खरं सांगावं लागलं अभिमानाने की आपलं पहिलं महाराष्ट्र राज्य आहे ज्यांनी जागतिक ग्लोबल टेंडर दिलेलं आहे की आम्हाला जगात कुठे भारताच्या पलीकडे जाऊन जर कुठे लस बनत असतील तर त्या लसी आम्हाला घ्यायच्या आहे. तर त्याच्याच अनुषंगाने महत्वाची बातमी म्हणजे रशियाची जी स्पुटनिक जी लस आहे ती आपल्याकडे केव्हाही येऊ शकते अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. कारण आपलं एकमेव राज्य आहे भारतातलं जिथे सेंट जॉर्ज रुग्णालयात स्पुटनिक व्ही वरती क्लिनिकल ट्रायल घेतला गेला, त्याच्यामुळे ती लस आपल्याकडे येऊ शकते. फायझर मॉडर्ना ह्यांच्या ग्लोबल टेंडरमध्ये कोण कोण सहभागी होत आहे त्याच्यावरती ह्या लसी येऊ शकतात. तर आपल्याकडे आपण प्रयत्न खूप लस येण्याचे आणण्याचे प्रयत्न करतोय, पण मुद्दा की त्या लसीच अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे काही ठिकाणी गडबड होऊ शकते, गोंधळ होऊ शकतो. पण नागरिकांनी ह्याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. 1 तारखेला लस घेतली पाहिजे असा काही नियम नाहीये. 1 तारखेनंतर तुम्ही लस घेऊ शकता. त्याच्यामुळे 1 मेचाच अट्टास तुम्ही धरू नका. टप्प्याटप्प्याने लसीकरण ही भाग असतो, ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. ह्याच्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघा. केवळ लस आहे म्हणजे आपल्याला आजच मिळाली पाहिजे नंतर मिळेल तर प्रॉब्लेम होईल असं करता कामा नये. झुंबड एकाच वेळी करू नका, गर्दी करू नका. कोविन ॲपवरचे आत्ताच काही लोकांच्या समाज माध्यमामध्ये तुम्ही बघितली तरुणाई म्हणते आम्ही 10 वेळा गेलो पण कोविन ॲप उघडत नाहीये. एका वेळी इतका लोड आला जर कुठल्या ॲपवरती थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम्स होतीलच. त्याच्यामुळे 1 तारखेची तुम्ही सगळेच उत्सुक आहात, सगळे लोक वाट बघतात आहे. पण ते लसीकरण कशा पद्धतीने होणार आहे, राज्य शासनाची सध्या आता कॅबिनेटमध्ये बैठक चालू आहे. हे लसीकरण मोफत असावं की कुठले चार्जेस असावे हे काही वेळेस आपल्याला कळेल. बरोबरच आहे. मला डॉक्टर रुपाली तुम्हाला यालाच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशी 2 वॅक्सिन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. रशियाचं वॅक्सिनही येऊ घातलंय किंवा अजूनही कुठची वॅक्सिन्स येतील. तर लोकांच्या मनामध्ये असाही संभ्रम असतो की आता समजा जे मिळेल ते वॅक्सिन घ्यावं लागतंच, पण मला जर अवेलेबल असेल किंवा जर उपलब्ध असेल तर कोविशिल्ड घ्यावं की कोवॅक्सिन घ्यावं, दोघांमध्ये काय फरक आहे नेमका? कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे 2 आता आलेले आहेत, नंतर काही अजून लसी पण येतील. पण त्यांच्यात फरक हा असा काही नाहीये. दोघांची इफिकसी जी आहे ती अगदी 65% पासून ते 78% पर्यंत आहे. त्यामुळे त्या दोघीही लसी तशाच इफिकसी म्हणजे काय असते की मी लस घेतली, पण लस घेतल्यानंतर एक रिस्क बेनिफिट रेशो बघितला जातो आणि त्यानंतर त्याचा मला किती फायदा होतोय, त्याच्यातून माझा कोरोनापासून माझा किती बचाव होतो आहे, याला आम्ही एक इफिकसी आमच्या मेडिकल टर्म मध्ये म्हणतो. आणि ती जी गोष्ट आहे ती दोघांच्याही बाबतीत अगदी आता जे सिरम इन्स्टिट्यूटने जे 2nd ट्रायल आता त्यांची माहिती बाहेर काढलेली आहे 3rd ट्रायल नंतरची, जी त्यांनी त्यांच्या लॅन्सेट वगैरे मध्ये, आता लॅन्सेटमध्ये नाही पण बाकीच्या जर्नल्समध्ये पब्लिश केली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे दोघांच्याही जे आहेत परिमाणकार म्हणजे त्यांचे जे स्वरूप आहे ते दोघांची इफिकसी जी आहे ती कोविशिल्डची ऑलमोस्ट पहिल्या डोस नंतर 65% आहे आणि 2nd डोस नंतर ती 78% दाखवली आहे. आणि कोवॅक्सिनच्या बाबतीत पण ती तेवढ्याच रेंजमध्ये काम करते. म्हणजे जे पॉझिटिव्हिटीचं रेट आहे आफ्टर द 2nd डोस हे कोविशिल्डसाठी 0.04% आहे आणि आपल्या कोवॅक्सिनसाठी 0.03% आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर ते दोघी हे इफिकसी बघायला गेले तर दोघी सारखीच आहेत. लस आपल्याला मिळेल ती घ्यावी, ती तुम्ही घेऊन टाका. आता सध्या आपण हेच म्हणू शकतो की तुमच्याकडे जी अवेलेबल लस आहे ती तुम्ही घ्या आणि अगदी मनात शंका घेऊ नका की हीच घ्यायची तीच घ्यायची, मग जिनोम मध्ये जाणार का, काय होणार, रशियाची घ्यायची आहे का जर्मनची घ्यायची आहे की मला फायझर घ्यायची, ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ नका. जी अवेलेबल लस आहे ती तुम्ही घ्या. प्रत्येक लसीच्या मागे एक कारण असतं की 50%च्या वरती तिने तुम्हाला एक रोग प्रतिकारक शक्ती दिली पाहिजे आणि डिसीज पासून बचाव केला पाहिजे, तो तुमचा जो आहे आजार त्यापासून. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी मी सांगेन की या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन मध्ये जे आता जे ॲलर्जी किंवा तुम्हाला काही त्रास होत आहेत हे तुम्ही तुमच्या डॉक्टर्सकडे किंवा जेव्हा तुम्ही लसीकरण केंद्रामध्ये जाता तेव्हा ती नीट माहिती तुम्ही तुमच्या जे तिथे टीम बसलेली असते त्यांना सांगायला विसरू नका.
आणि हे सांगितल्यानंतर कधी बऱ्याच वेळा मग आम्ही डिसाईड करतो, म्हणजे जी टीम डिसाईड करते की बाबा याला आम्ही काय देऊ शकतो, कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे की अवेलेबिलिटी, म्हणजे तुम्हाला उपलब्ध लसी कुठल्या आहेत. आता मुंबईत ज्या आहेत ते कोविशिल्ड कोवॅक्सिन आहेत. महाराष्ट्राच्या काही ठिकाणी किंवा तुम्ही अगदी पेरिफेरीला गेला मुंबईच्या, ठाणेमध्ये गेलात किंवा बदलापूर, अंबरनाथ, तिकडे जर गेला तर तिथे फक्त एकच लस उपलब्ध आहे कोविशिल्ड. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे किंवा मेडिकल दृष्टिकोनातून जर मी म्हणायला गेलं, वैद्यकीय दृष्टिकोनातून, तर तुमच्याकडे जी डोस आहे ती तुम्ही घ्या आणि मेन म्हणजे त्यांचा पूर्ण डोस कंप्लीट करा. बरोबर. दोन्ही लसी घेणं महत्वाचं आहे. हो, मंडळी, 2 डोस. हे खूप महत्वाचं आहे आणि मुळात लस घेऊन सुरक्षित होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे कुठची लस हा प्रश्न येतच नाही. तर आपण अशा आपल्या या गप्पा आणि असे अनेक प्रश्न सुरूच ठेवणार आहोत, पण भेटूयात या छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात. मंडळी, आजची चर्चा जी आहे ती दुसरी लाट आणि वॅक्सिनेशन किंवा लसीकरण याविषयी आहे. आणि त्याच्याविषयी आपल्याला जेव्हा माहिती आपण घेत असतो किंवा आपण त्याच्याविषयी सातत्याने आपल्या कानावर किंवा आपण त्याची माहिती शोधत असतो असं म्हणावं, पण अशी माहिती शोधताना अनेकदा चुकीच्या किंवा खोट्या बातम्यांना आपण सामोरं जातो आणि त्याच्यामुळे आपला संभ्रम आणखीन वाढतो किंवा आपल्या मनात भीतीचं जे वलय असतं ते आणखीन वाढतं. या संदर्भात मला संतोष तुम्हाला असं विचारायचंय की ज्यावेळेला अशा खोट्या बातम्या समोर येतात तर त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या बातम्यांनी काय काय होऊ शकतं. हा खरं तर खूप उत्तम प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे वैष्णवी. कारण आपल्याकडे सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं प्रचंड मोठं ज्ञान आहे, दालन उभारलं गेलेलं आहे. माहितीचे स्रोत एवढे आपल्याकडे आहेत की आपल्या कानावर प्रचंड माहिती आदळत असते. म्हणजे मला माहिती नकोय तुमच्याकडनं तरी आपल्या व्हॉट्सअपमध्ये माहिती आलेली असते, आपण ती चुकून बघितली जाते आणि त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया देतो. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला दुसऱ्यांना वाचवायचं आहे, त्याच्यामुळे ही माहिती त्यांना शेअर करणं गरजेची आहे. मग ती माहितीची खातरजमा करत नाही. अनेक वेळा वैद्यकीय दृष्टिकोनातली जी माहिती असते ती माहिती केवळ खातरजमा केल्याशिवाय तुम्ही इकडे पाठवू नका. तुम्हाला मी 3-4 उदाहरणं ह्या काळातली देतो. त्याच्यापैकी पहिलं उदाहरण हे ऑर्गन डोनेशनशी संबंधित आहे आणि करोनाशी कसं संबंधित तुम्हाला सांगतो. अनेक वेळा तुम्हाला एक मेसेज येतो तुमच्या फोनवरती की 2 किडन्या इथे अवेलेबल आहे, कोणाला पाहिजे असेल संपर्क साधा. आता ही काय माहिती सांगण्यासारखी आहे का? तर आपल्याकडे बिनधास्तपणे कोणाला किडनी पाहिजे, 2 किडनी अवेलेबल आहेत, ती माहिती आपण एकामेकाला मेसेजवरती फॉरवर्ड करतो. बरं, जो माहिती मला पण देत असतो त्याची इच्छा एवढीच असते की संतोषला काहीतरी माहिती असेल, कोणाला किडनी पाहिजे असेल म्हणून तो माझ्याकडे माहिती पाठवतो. परंतु बाबांनो, असं कुठेही किडनी अवेलेबल नसतात. त्याच्यासाठी एक वेगळी प्रक्रिया, शास्त्रशुद्ध प्रक्रिया असते, ऑर्गन डोनेशनची प्रोसेस असते. त्यासाठी तशा स्वरूपाचे ते मेसेज असतात. त्यामुळे असे मेसेज कृपया पाठवू नका. करोनाच्या काळामध्ये ह्या बातम्यांना अति पेव फुटलेला आहे. म्हणजे जेव्हापासून लसीकरण मोहीम चालू झाली किंवा करोनाचा काळ सुरू झाला तेव्हापासून श्वास कसे घ्यायचे, कुठलं दालचिनी नाकात टाकायची की कानात टाकायची, असे विविध प्रकार तुम्हाला ऐकायला मिळतील. लसीकरण घेतल्याने गोंधळ निर्माण झालेला आहे. एखादी लस घेतली तर तुम्हाला काय वंध्यत्वच निर्माण होईल, तुम्हाला मुलंच बाळ होणार नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्राण्यांचं औषध आहे वगैरे, असे विविध भ्रम लोकांकडे पसरले गेलेले आहे. त्याच्यामुळे ह्या फेक मेसेजवरती पहिल्यांदा विश्वास ठेवू नका. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री हर्षवर्धन साहेब आणि त्याच्यानंतर आपले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ह्या तिघांनी ह्या विषयावरती आवाहन केलेलं आहे की अशा फेक मेसेजला बळी ठरू नका. कारण असे जे काही समाज कंटक जे लोक असतात, विघातक वृत्तीचे लोक असतात, ते अशा संधीचा फायदा घेतात आणि चुकीची माहितीपासून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असतात. आता लसीकरणाच्या निमित्ताने काहीतरी तुम्हाला कोणतरी सांगेल की लस घेऊ नका किंवा हीच घ्या किंवा ती घ्या, तर माझ्याबरोबर आपल्याकडे वैद्यकीय तज्ज्ञ ते तुम्हाला सांगतीलच. परंतु लसीकरणाच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी सध्या आहेत त्याच्यावर अजिबात लक्ष ठेवू नका. तुम्हाला एखादी माहिती खातरजमा करून घ्यायची असेल तर तुमचे जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर असतील, वैद्यकीय तज्ज्ञ असतील, त्यांच्याकडे जा, त्यांना तो मेसेज पाठवा आणि खातरजमा करा. पण कृपया चुकीचे मेसेज पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, कारण त्याच्यामुळे झाला तर धोकाच निर्माण होतोय. त्याच्यामुळे ह्याची काळजी तुम्हाला सगळ्या नागरिकांनी घेणं गरजेचं आहे. ही काळजी शासन, प्रशासन, पोलीस यापर्यंत सीमित न राहता आपण त्याच्यासाठी काय फायदा करू शकतो. कारण करोना ही वैश्विक महामारी आहे, ती सगळ्यांच्या आलेली आरोग्याची आणीबाणी आहे. त्याच्यामध्ये आपण एक घटक आहोत. त्याच्यामुळे आपला रोल काय असेल या परिस्थितीमध्ये, तर अशा परिस्थितीमध्ये आपण असे चुकीचे आलेले मेसेज एकामेकांना फॉरवर्ड करू नये. ही तुमच्यासाठी समाजसेवा आहे असं मी म्हणेन. नक्कीच. धन्यवाद संतोष. आपल्याला एक फोन येतोय. प्रशांत जाधव नागपूरवरून आपल्याला फोन करतायत. प्रशांत, नमस्कार. हॅलो. प्रशांत, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी नागपूरवरून बोलतो. हो. मी पहिली कोविशिल्डची लस घेतली होती एक ना, दुसरी मला
दुसरी मला 30 घेणं जरुरी की अजून दुसरी घेतली चालते दुसऱ्याकडे? हा चांगला प्रश्न आहे, धन्यवाद. यांचा प्रश्न आहे आणि मला वाटतं डॉक्टर रुपाली तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल. नमस्ते सर, तुमचा प्रश्न असा आहे की तुम्ही पहिल्यांदा कोविशिल्ड घेतली होती. तर ऍक्च्युली कसं आहे, सध्या जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे जर तुम्ही पहिला ज्या डोस घेतला असेल ज्या वॅक्सिनचा, तेच तुम्ही पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि तीच लस तुम्ही पुढच्या वेळी पण घ्यायची. एकदा तुम्ही कोविशिल्ड घेतली आणि दुसऱ्या वेळा कोवॅक्सिन घ्यायची असं करण्याची गरज नाहीये. हे करणंही चुकीचं आहे. त्याने तुम्हाला रिॲक्शन होऊ शकते, त्याने तुम्हाला अजून त्रास होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर कोविशिल्ड पहिल्यांदा घेतली असेल तर 45 दिवसानंतर तुम्ही दुसरा डोस हा कोविशिल्डचाच घ्यायचा आहे. नक्कीच. हा खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न होता, कारण संतोष तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरती काय बोलायचं? हा नक्कीच, कारण लोकांमध्ये खूप संभ्रम निर्माण झालेले आहेत की परदेशामध्ये ह्या गोष्टीवर सध्या रिसर्च चालू आहे. मॉडर्ना फायझर या विषयावरती कॉकटेल लसीकरण करता येईल का, म्हणजे आधी एक लस मॉडर्नाची घ्यायची, दुसरी फायझरची घ्यायची. हे परदेशात संशोधन चालू आहे. आपल्या भारतात याच्यावरती कुठलंही संशोधन चालू नाही आहे आणि सध्या त्याच्यावर कामही केलं गेलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे जे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की जर तुम्ही पहिला डोस कोवॅक्सिनचा घेतला असेल तर तो कोवॅक्सिनचा घ्या, पहिला डोस तुम्ही कोविशिल्डचा घेतला असेल तर कोविशिल्डचा घ्या. तुम्हाला कुठलेही प्रयोग करायचे असतील त्याच्या आधी वैद्यकीय तज्ञांची सल्ला घ्या. स्वतःचं डोकं लावू नका, कारण हा फार मोठा विषय आहे जे आपल्या वैद्यकीय तज्ञ वारंवार सांगत असतात की तुम्हाला ह्याच्यामध्ये रिॲक्शन येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही वैद्यकीय तज्ञ सल्ला घेतला पाहिजे. प्रशांतजींनी खूप चांगला प्रश्न विचारला होता. आता मगाशी आपण जो मुद्दा चालू होता की खोट्या बातम्या किंवा जे आपल्या सोशल मीडियावरती जे अनेक विविध बातम्या येतात त्याचा आपल्या मानसिकतेवरती सध्याच्या काळामध्ये खूप परिणाम होतोय. तर डॉक्टर रुपाली, मला तुम्हाला असं विचारायचंय की अनेकदा असे मेसेजेस फिरतायत की गरोदर जर असतील बायका तर त्यांनी वॅक्सिन घेऊ नये, किंवा जर मासिक पाळी चालू असेल तर त्या काळामध्ये लसीकरण योग्य नाही, किंवा वंध्यत्व येतं, किंवा असे अनेक प्रकारचे येतात आणि त्यामुळे मनात भीतीचं वलय निर्माण होतं. याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? पहिला जो प्रश्न तुम्ही विचारलात, जो सांगितलात मला की गरोदर महिलांमध्ये घेणं गरजेचं आहे नाही, तर यावर कसं आहे की हा गरोदर महिला, ब्रेस्टफीड करणाऱ्या आणि त्यानंतर हे बाकीचे जे तुम्ही प्रश्न विचारले त्याच्यावर ऍक्च्युली जे आहे ना ते रिसर्च अजून झालेलं नाही. बरोबर. एखादी वॅक्सिन किंवा एखादी जी टॅबलेट तुम्ही सहज घेतात त्यासाठी ऍक्च्युली खूप रिसर्च केलं जातं. ते असं तुमच्या हातात दिली जात नाही, त्याला एक वर्षानुवर्षाचं रिसर्च असतं. पण कोविड ही अशी पॅन्डेमिक आपल्याकडे आली, अशी महामारी आपल्याकडे आली आहे की आपल्याकडे खूप कमी वेळ होता आणि त्यामुळे जे पहिला फेज होता ते ॲडल्ट, ज्यांच्यात कोमॉर्बिडिटीज आहेत, अशांवर रिसर्च केला गेला. त्यानंतर ती वॅक्सिन आपण बाजारात आणली, आता म्हणजे आणली, इमर्जन्सी यूजसाठी आणलेली. पण गरोदर महिला आणि जे बाळाला अजून दूध पाजतात अशा महिला, यावर अजून रिसर्च करणं चाललेलं आहे. आपल्या भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा हे रिसर्च करणं चाललेलं आहे. त्यामुळे सध्या तरी लसीकरण त्यांना आम्ही देत नाही आहोत. ज्या म्हणजे बाहेर आता अशी एक केस मिळाली होती की ज्यात एक महिला होती, ती 6 to 8 weeks पर्यंत होती, तिने लसीकरण घेतलं, त्याच्यानंतर एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आढळून आला की तिच्या बाळाला त्या अँटीबॉडीज मिळाल्या. पण याच्यामुळे असंही होऊ शकतं, म्हणजे आमच्या आरोग्य तज्ज्ञांना एक धोका असा वाटतो की आपण ज्याला कंजेनायटल्स अनॉमली म्हणतो की जन्मजात जे बाळाला हे होतात, व्यंग ज्याला म्हणतो आपण, ते येण्याचा खूप मोठा धोका आहे आणि त्याच्यावर रिसर्च चालू आहे. त्यामुळे आम्ही सध्या त्यांना सांगतोय की तुम्ही जे ब्रेस्टफीड मदर्स आहेत किंवा ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी सध्या तरी ते वॅक्सिन घेऊ नये. आणि अजून एक महत्वाची गोष्ट पण आहे की जर तुम्ही पुढच्या 6 महिन्यात कन्सीव्ह करत असाल, म्हणजे बाळ करण्याचा एखादा कपल जर निर्णय घेत असेल, तर त्यांनाही आम्ही सांगतो की तुम्ही जर आता घेणार असाल वॅक्सिन तर तुम्हाला पुढचे 3 ते 4 महिने किंवा 6 महिने ते कन्सीव्ह करता येणार नाही. त्यामुळे तोही एक मुद्दा आम्ही जेव्हा येतो, आणि ही माहिती स्वतःहून सुद्धा तुम्ही द्या. आता एक नवविवाहित कपल असतात तर त्यांना आता आम्ही प्रत्येकाला हे विचारू शकत ना, त्यामुळे तुम्हाला स्वतःहून जेव्हा तुम्ही एखाद्या सेंटरला जाता तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही सांगणं विसरू नका की मला बाळ आहे, मी त्याला दूध पाजते, किंवा मी गरोदर आहे, आत्ताच माझे टेस्ट म्हणजे जी UPT टेस्ट म्हणतो आपण, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, जी एक तुमची कन्फर्मेशन असतं तुमच्या प्रेग्नन्सीचं, ते जर ते तुम्हाला कळालं असेल, किंवा तुम्ही आता लग्न झालंय किंवा पुढच्या काळात तुम्हाला कन्सीव्ह करायचंय, तुम्हाला बाळासाठी तुम्ही प्रयोजन करत आहात, तर ती माहिती तुम्ही यांना देणं गरजेचं आहे. डॉक्टरांना, वैद्यकीय अधिकारी जे असतील त्यांना देण्याचं खूप गरजेचं आहे. कारण धोका आहे की बेनिफिट्स आहेत, जे काय आहेत ते अजून सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या नाहीये. नक्कीच नक्कीच. आणि वैद्यकीय गोष्टींसाठी जितकं शास्त्रीय ज्ञान पूर्ण असेल तेवढं जास्ती महत्वाचं आहे, आणि त्याच्यानंतर जे काय असेल ते करावं. डॉक्टरांचा सल्ला हा सगळ्यात महत्वाचा आणि अंतिम असतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. हे त्याच्यामधून सांगावंसं वाटतं.
तर मंडळी मला संतोषला विचारायचंय की संतोष, तुम्हाला आता तुम्ही पत्रकार आहात आणि पत्रकारितेत तुम्ही विविध बातम्या तुमच्याकडे पहिल्यांदा येत असतात, तर मला सांगा की सध्या रुग्णांच्या मृत्यूचं जे प्रमाण आहे ते या आजारापेक्षा ऑक्सिजनचा तुटवडा किंवा औषधांचा तुटवडा ह्यामुळे जास्ती होतोय अशी एक तक्रारीचा सूर आणि असं दिसतंय सगळीकडे, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वैष्णवी, नक्कीच बेसिकली काय होतंय, हा करोना आजार सगळ्यांसाठी नवीन आहे. पहिली लाट आपल्याकडे ओसरली होती, पण त्याच्यानंतर आपल्याकडे अनेक लोकांनी तक्रारी केल्या की बाबा तुमची पहिली लाट ओसरली तेव्हा तुम्ही पहिली लाट ओसरली तेव्हा त्या काळात तुम्ही प्रिपेअर्डनेस, तुम्हाला असं भविष्य वर्तवता का नाही आलं की करोना दुसरी लाट तुमच्याकडे येणार आहे, मग तुम्ही ऑक्सिजन प्लांट लावून ठेवायला पाहिजे होते, रेमडेसिवीरची औषधं घेऊन ठेवायला पाहिजे होती, सगळ्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट असते किंवा बाहेरचा ऑक्सिजन तुम्ही आणून ठेवायला पाहिजे होता. आता हे सगळ्या गोष्टीत हे भविष्य आहे. करोनाचं भविष्य सांगणारा आजही ह्या भूतलावरती कोणी आलेला नाहीये. प्रत्येकजण गणिती मॉडेल सांगतोय की जर आज 2000 संख्या आहे तर पुढच्या 10 दिवसात एवढी वाढेल आणि त्याच्यानंतर मृत्यूचं प्रमाण वाढेल. हे गणिती मॉडेल आहे. हे IIT तज्ज्ञ आणि आमचे वैद्यकीय तज्ज्ञ एकत्र बसून त्या गणिती मॉडेलवरती त्या रुग्णसंख्या सांगत असतात. पण ती रुग्णसंख्या तेवढी प्रमाणे वाढेलच का, तर याचं उत्तर नाही. कोणी करोनाचं भविष्य सांगू शकलेलं नाहीये. त्याच्यामध्ये दुसरं काय झालंय की लोकांना हे करोना झाल्यानंतर पूर्वीच्या काळी आपल्याकडे सुरुवातीचा काळ होता करोनाची पहिली लाट, त्यावेळी लोक घाबरायचे की 14 दिवस क्वारंटाईन करायला लागेल. म्हणजे लोक आजारापेक्षा त्या उपचाराला घाबरायला लागले होते की आपल्याला क्वारंटाईन करून येतील, लोक आपल्याशी बोलणार नाही, आपल्याला समाजात वाईट टाकल्यासारखी काहीतरी वागणूक दिली जाईल. परंतु दुसऱ्या लाटेत ते प्रमाण फार कमी आहे. लोकांनी हा आजार आता ऍक्सेप्ट केलाय की मला आजार झाला, ही उपचार पद्धती आपल्या डॉक्टरांनी डेव्हलप केलेली आहे, विकसित केलेली आहे. ती उपचार पद्धती घ्यायची, 10 ते 14 दिवसाचा जो कोर्स आहे किंवा क्वारंटाईन पिरियड आहे तो काढायचा, विलगीकरण कक्षात राहायचं आणि जायचं. परंतु काय झालंय, काही लोकांना आता ह्या आजाराची भीती वाटते की आजार झाला नसेल तरी त्यांना वाटतं की मला आजार झालाय, किंवा मग काही लोकांमध्ये असे आता मुद्दा आहे, आता वैद्यकीय शास्त्राचा भाग आहे की तुमचं RT-PCR ची टेस्ट निगेटिव्ह येते पण तुम्हाला लक्षणं आहेत. मग तो माणूस काय म्हणतो की मला RT-PCR ची लक्षणं नाही, टेस्ट तर माझी निगेटिव्ह आली, तर मला कशाला आता हे औषध देतात आहे. तर लोकांना असं करू नका. तुम्ही RT-PCR ची जरी टेस्ट निगेटिव्ह असेल तरी आपल्या डॉक्टरांना सांगा, डॉक्टरांकडे आणखीन टेस्ट उपलब्ध आहेत, त्या रिकन्फर्म करतात. कारण RT-PCR ही गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आतापर्यंत भारतात मानली गेलेली, त्याच्या दुसरी कुठली टेस्ट नाही अजून रिकन्फर्म करायला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह प्रमाण हे थोड्या प्रमाणात आहे, जास्त नाही, अगदी थोड्या प्रमाणात. तर त्या थोड्या प्रमाणात जर तुमची टेस्ट आली असेल तर ती रिटेस्ट करा. नंतर डॉक्टरांकडे आपल्याकडे HRCT छातीचा तुमचा फुफ्फुसाचा CT स्कॅन केला जातो, त्याच्यावर तुमच्याकडे स्कोर पद्धती आहे. आपल्याकडे जी फुफ्फुसाची विभागणी आहे ती 5 भागांमध्ये केली गेलेली आहे. आपल्याकडे उजवं जे फुफ्फुस असतं ते डाव्या फुफ्फुसापेक्षा मोठं असतं, त्याला 25 मार्कांचं गुणांकन दिलेलं आहे. म्हणजे त्या गुणांच्या आधारावर तुमचा संसर्ग त्या छातीत किती पसरला आहे, त्या गुणांकाच्या आधारावरती डॉक्टर तुमचं निमोनिया पॅचेस काय डेव्हलप झालेत का, स्केअरिंग काय आलेत का, अशा गोष्टी तुम्हाला सांगत असतात आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला उपचार पद्धती देत असतात. त्याच्यामुळे केवळ आपल्याला RT-PCR टेस्टच माझी निगेटिव्ह आली आहे, अँटीजेन निगेटिव्ह आली आहे, मग मला काही झालं ते आणि मग तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही कधी करोना पसरवता, तर असं न करता लक्षण आली तात्काळ डॉक्टरांकडे जा, औषधं घ्या. डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही स्वतःचं डोकं अजिबात वापरू नका की आता टेस्ट निगेटिव्ह म्हणजे मी काय करू शकतो, असं करू नका. आणि मानसिकरित्या आधी घाबरू नका, कारण आपल्याकडे काय झालं, लोक घाबरायला लागलेत. मग ज्या पद्धतीने आपल्या मृत्यूची संख्या वाढते त्या पद्धतीने काही डॉक्टर म्हणतात आहे की पेशंटने जास्त घाबरत, त्याच्यामुळे विल पॉवर पाहिजे. आता मी कालच आम्ही एक बातमी जर तुम्ही बघितली असेल, 75 वर्षाची बाई होती डोंबिवलीच्या, शैलेजा नाकवे त्यांचं नाव आहे. त्यांचा स्कोर होता 25, म्हणजे पूर्ण छाती त्यांची संसर्गाने बाधित होती. अशा आजीबाई 14 दिवसाचा कोर्स बायपॅपवरती होते, जे व्हेंटिलेशनचं आधीचं मॉडेल असतं, ज्याच्यामध्ये आपण बायपॅपमध्ये तोंडाद्वारे नळी न टाकता थेट नाकातून त्यांना आपण ऑक्सिजनचा सप्लाय देत असतो. अशा आजी त्या आजारातून बचावल्यात. त्याच्यामुळे करोनामध्ये तुम्ही न घाबरता उपचार वेळेत घेतले तर करोना 100% बरा होतो, हे आतापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे. न घाबरता कुठल्याही वयाच्याला संबंध नसतो. एका दिवसाचं बाळ पण बरं होत आहे आणि 100 ते 105 वर्षाची आजोबा आजी पण ठीक होतात आहे. त्याच्यामुळे तुम्ही करोना न घाबरता, मला काही लक्षण दिसत, ताप दुखलं, थंडी तापाला, थेट डॉक्टरकडे जा आणि उपचार घ्या, असं मला वाटतं. धन्यवाद संतोष. आपल्याला एक फोन येतोय. श्रीकृष्ण पाडगावकर अंबरनाथवरनं बोलतायत. नमस्कार श्रीकृष्णजी. हॅलो. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. हो हो विचारा. पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा आपण लाट हा शब्दप्रयोग वापरतो तेव्हा आपले पत्रकार मित्र मत बोलले की जेव्हा एखाद्या गोष्टीचा उच्चांक होतो आणि त्याच्यानंतर परत खाली येतो, तर हा कोणत्या महिन्याचा काळ होता साधारणतः? म्हणजे मार्च एप्रिल मध्ये होता का फेब्रुवारी मार्च मध्ये होता? दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण लस उपलब्ध घेतो तेव्हा साधारणतः 60% इम्युनिटी तयार होते असं म्हटलं जातं, तर हे कितपत तथ्य यात, आणि दुसऱ्या डोस नंतर किती टक्के इम्युनिटी येते?
बरोबर. आणि तिसरा प्रश्न हां, अच्छा, धन्यवाद. तर त्यांचा प्रश्न मला वाटतं संतोष आणि रुपाली तुम्ही दोघंही ह्याचं उत्तर देऊ शकता. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देईन की लाट याला का म्हणतात किंवा ही लाट कधी आली होती आणि कधी ओसरली. तर मुळात पाटगावकर सर, आपल्याकडे करोनाची साथ गेल्या वर्षी मार्चमधून सुरू झाली. पहिला करोनाचा रुग्ण आपल्याकडे पुणे शहरात सापडला होता. त्याच्यानंतर हळूहळू तो मुंबई शहरात आला आणि नंतर ती लाट चालू झाली. भारतामध्ये हा रुग्ण पहिला जानेवारीमध्ये केरळमध्ये सापडला होता, परंतु आपल्या राज्याचं जर बोलायला झालं तर मार्च महिन्यामध्ये आपला पहिला रुग्ण सापडला, 9 मार्च रोजी सापडला होता. आणि त्याच्यानंतर त्याची टेस्ट कन्फर्म झाली तर पुढे आपल्या नायडू हॉस्पिटलमध्ये मग रुग्ण ऍडमिट केले. त्याच्यानंतर पूर्ण इतिहास आपल्याला माहितीच आहे. पहिली लाट म्हणजे काय असतं की आपली रुग्णसंख्या एका टप्प्याटप्प्याने वाढत जाते आणि तीच रुग्णसंख्या एका टप्प्याटप्प्याने खाली होत आपला जसा आलेख असतो, चढता आलेख असतो, तसा उतरतीला आलेला आलेख असतो आणि खाली तो फ्लॅट होऊन जातो. त्याला आपण म्हणतो पहिली लाट आली आणि ओसरली. आणि त्याच्यानंतर जर रुग्णसंख्या वाढली तर त्याला आपण दुसरी लाट म्हणतो. पण आपल्याकडे काय झालं, डिसेंबरच्या काळामध्ये आपली रुग्णसंख्या बऱ्यापैकी खाली यायला लागली होती. आपण म्हटलं पहिली लाट आता ओसरते आहे आणि आपण आता फ्लॅटच्या दिशेने चालू असतानाच सडनली आपली संख्या फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रचंड मोठा, डिसेंबर ते जानेवारी हा काळ आपल्यासाठी सुखकारक होता. या काळामध्ये प्रचंड प्रमाणात रुग्णसंख्या कमी होती. पण फेब्रुवारी महिन्यामध्ये ही रुग्णसंख्या अचानक वाढल्याने आपण पहिली लाट हा शब्द विसरून दुसऱ्या लाटेकडे, हा वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेला प्रयोग आहे आणि हा शास्त्रीय भाषेतला प्रयोग आहे. हा जगभरामध्ये सेकंड वेव जसं इंग्रजीमध्ये म्हणतात तसं मराठीमध्ये याला लाट हा शब्द वापरला जातो आणि दुसरी लाट आपण ह्या अनुषंगाने म्हणतोय आपण याला. नक्कीच. पण मला ह्यांच्याच प्रश्नाला जोडून असं विचारायचं की ही लाट कधी ओसरेल असा एक अंदाज आहे, कारण वेगळ्या वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. टास्क फोर्सचे आपले सदस्य आहेत, राज्याचे टास्क फोर्सचे सदस्य आहेत राहुल पंडित आणि डॉक्टर राहुल शशांक जोशी यांच्याशी काल माझं बोलणं झालं. त्यांचं म्हणणं की सध्या राज्यामध्ये चांगलं वातावरण आहे. म्हणजे मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू पद्धतीने कमी होते आहे आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये ही शक्यता आहे. हे कन्फर्म नाही, हे लक्षात घ्या. जी काय रुग्णसंख्याची आकडेवारी कमी दिसते, मृत्यूदर कमी दिसतोय, पॉझिटिव्हिटी रेट कमी दिसतोय, रुग्ण डबलिंग जो असतो दुपटीचा कालावधी तो कमी झालेला दिसतोय. याच्यामुळे ह्या सगळ्या पॅरामीटर ह्या निर्देशकानुसार आधारित सगळे लोक म्हणतात की 15 मेच्या दरम्यान आपली ही दुसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे. ओसरेल असं नाही. आणि जरी शक्यता असली तरी नागरिकांनी करोनाच्या अनुषंगाने सुरक्षिततेचा वावर ठेवला पाहिजे. त्याला आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असं म्हणतो की मास्क घातले पाहिजे. आता तर डबल मास्क सांगितलंय, कारण ज्या पद्धतीने एरोसेल हवेतून पण सुद्धा आपल्याला आता करोना होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतभरामधून जगभरातून ह्याच्यावरती बोललं जात आहे की बेसिकली तुम्ही जेव्हा खोंकता किंवा शिंकता तेव्हा तुमच्या थुकीचा ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम आकारमान किती मोठा असेल, जर तो जास्त मोठा असेल तो खाली लगेच पडेल. परंतु काही हवेत तुमचे एरोसेल असतील, कण असतील तर ते तरंगत एका विशिष्ट अंतराप्रमाणे जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते एअर ट्रान्समिशन होऊ शकतं. त्याच्यामुळे डबल मास्किंग करा, हात धुवा, स्वच्छता, हे जे काय आपले ठरलेले पहिल्या दिवसापासून जे आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण सुरक्षित नियम पाळले पाहिजे. आणि दुसरी लाट ओसरण्याची शक्यता असली तरी सुद्धा पूर्ण लाट ओसरेपर्यंत हे नियम आपण पाळलेच पाहिजे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर रुपाली, श्रीकृष्णजींचा दुसरा प्रश्न जो होता त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? दुसरा प्रश्न त्यांचा हा होता की सेकंड डोस नंतर कधी इम्युनिटी येईल. तर सर्वसाधारण कसं असतं की ह्याच्यात इफिकसीबद्दल मी आधीच बोलली की किती निर्माण होते. दोघी वॅक्सिनचे जे आहे ते पहिल्या डोस नंतर हे काहीतरी 50 to 60% आहे आणि सेकंड डोस नंतर 80% इफिकसी म्हणतात. पण जेव्हा तुम्ही 2 डोस घेता तेव्हा दुसऱ्या डोस नंतर कमीत कमी 2 वीक ते 4 वीक म्हणजे 2 ते 4 आठवड्यापर्यंत तुमची इम्युनिटी तयार होते. मला बरेच असे पेशंट्स आमच्याकडे येऊन गेले जे मला म्हणतायत की नाही आम्ही तो पहिला डोस घेतला त्याच्यानंतर आठवड्यात आम्ही पॉझिटिव्ह आलो. काही म्हणतात दुसऱ्या दोघी डोस घेतले गेले माझे तर त्याच्यानंतर मी आठवड्यातून पॉझिटिव्ह आले. तर मला हे खूप सांगण्यात गरजेचं वाटते आणि खूप जरुरी आहे की तुमची इम्युनिटी स्वतःची पण त्यावर डिपेंड आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की काही आजार असतात जे तुम्हाला त्याला आम्ही एक वैद्यकीय भाषेत इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट पण म्हणतो. जसं काही तुम्हाला डायबिटीज आहे, तुम्ही स्टिरॉइडवर आहात, म्हणजे हे जे आहेत असे औषधं असतात काही की जे तुमची इम्युनिटी कमी करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन झालं, डायबिटीज झालंय, तुम्ही कुठल्या आजाराने आहात, कॅन्सर पेशंट्स आहात, तुम्हाला किमोथेरपिस्ट चालू आहे किंवा तुम्ही ऑर्गन ट्रान्सप्लांट पेशंट आहात, तर अशा जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये लसीकरण केलं गेलं. आता एक नॉर्मल व्यक्ती त्याच्यात तुम्ही लसीकरण केल्यानंतर तो जी इफिकसी आहे, आता जेव्हा रिसर्च निर्माण झालं, जेव्हा त्यांनी फेज 1 ट्रायल, फेज 2 ट्रायल, फेज 3 ट्रायल केल्या, तेव्हा त्यांनी एक विशिष्ट समूह घेतलेला असतो. कोमॉर्बिडिटी असलेले, कोमॉर्बिडिटी नसलेले असे एक समूह घेतले जातात. ते किती 100 असतात, 200 असतात, 1000 असतात, 3000 असतात. ते काय आपण ती टर्म जनरलाइज नाही करू शकत.
तेव्हा जेव्हा त्यांनी ते इफेक्ट त्यांना मिळाले ते त्यांनी आपल्याला प्रकाशित केलेले, त्यांनी आपल्याला दाखवलेले आहेत. त्या पद्धतीने त्यांनी सांगितले की फर्स्ट डोस नंतर एवढी मिळेल, दुसऱ्या डोस नंतर एवढी मिळेल. पण ज्यांच्याकडे ऑलरेडीच इम्युन सिस्टीम ज्यांची कॉम्प्रोमाइज झाली, HIV असेल किंवा डायबिटीजमुळे असेल, त्यांच्यामध्ये मात्र हे लसीकरण जे आहे एखाद्याला जर ती 80% देत असेल तर त्या इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंटमध्ये ती 50% देऊ शकते. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे व्यक्ती परत्वे त्याच्या रोग प्रतिकार शक्तीप्रमाणे इम्युनिटीप्रमाणे बदलणार आहे आणि हे कोणी विसरून चालणार नाही. आपण हे लक्षात ठेवायला हवं. पण साधारणतः दुसऱ्या बघते आता पहिला डोस आणि दुसऱ्या डोस नंतर जेवढे लोक पॉझिटिव्ह येतात त्यांच्यात लक्षणं खूप कमी प्रमाणात. मी हे म्हणतच नाहीये किंवा वैद्यकीय क्षेत्र हे म्हणतच नाहीये की तुम्हाला म्हणजे कोरोना होणारच नाही. कोरोना होऊ शकणार आहे, कारण की शेवटी ज्या दोन सिस्टीमने आपण ऍक्ट करणार ते वेगवेगळे आहेत. इंजेक्शन देणार ते ब्लड मसल टू ब्लड जाणार आणि त्यानंतर ते रिॲक्ट करणार. आणि हा जो कोरोना बाहेर आहे विषाणू जो आहे तो तुमच्या नाकाद्वारे जाणार आहे, तुमच्या श्वसनात जाणार आहे. त्या दोघी सिस्टीमला म्हणजे कार्यक्षम व्हायला आणि क्रिया करायला वेगळा वेळ लागतो. एक आठवड्यात तुम्ही घेतलं, तुमची अँटीबॉडीज तयार व्हायला अजून 1.5 महिना लागणार असेल तर तेवढ्या काळात जर तुम्ही RT-PCR टेस्ट केली तर तुमच्या म्युकोझल सरफेसवर तो येणारच, तो तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवणारच आहे. पण जेवढे आजपर्यंत आम्ही पेशंट्स बघतो आहोत ज्यांनी लसीकरण केलेलं आहे त्यात 50% म्हणजे असतील जे काय पॉझिटिव्ह आले आहेत, पण त्यांना लक्षणं खूप कमी आहेत आणि ते म्हणजे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे. नक्कीच खूप महत्त्वाची माहिती आहे. मुळात पॉझिटिव्ह आलात तरी पॉझिटिव्ह राहा हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे. तर मंडळी आपण या गप्पा या चर्चा जी आहे रंगलेली आपली ती अशीच सुरू ठेवणार आहोत, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि पुन्हा भेटूया. नमस्कार. डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मंडळी या चर्चेमध्ये आपल्याला अनेक गोष्टी समजल्या, अनेक गोष्टींवर प्रकाश पडला. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की सध्या लसीकरण होतंय किंवा आता सगळ्यांसाठीच लसीकरण 18व्या वर्षाच्या पुढे सगळ्यांसाठी सुरू होणार आहे. लसीकरण केंद्रांची काय परिस्थिती आहे आणि ती जी लसीकरण केंद्र आहेत त्याच्यामध्ये लसीकरण म्हणजे संपतं किंवा होणार नाही, तर याच्याविषयी काय सांगाल? हा मुद्दा खरंच चांगला आहे की आपल्या राज्यामध्ये 4000 लसीकरण केंद्र आहेत पूर्ण राज्यात आणि त्या राज्यात त्या लोकसंख्येनुसार तिथे लस देण्यात आलेली आहेत. तर तिथे काही ठिकाणी लस कमी पडत आहेत, काही ठिकाणी जास्त पडतात आहे. 1 तारखेपासून नवीन लसीकरण 18 ते 44 वयोगटाचे सुरू होणार आहे. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला लसीकरण केंद्राची मोठ्या प्रमाणात संख्या वाढावी लागणार आहे. कारण आज आपण बघितलं 16 जानेवारी ते आजची तारीख 28 एप्रिल ह्या पूर्ण दिवसामध्ये आपण 1.5 कोटीच्या पेक्षा जास्त लोकांना लसीकरण केलेलं आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे देशामध्ये आपलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, ज्यांनी 1.5 लाख कोटीचा टप्पा पार केलेला आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्याच्यावरती ट्विट पण केलेलं आहे. आणि 2 दिवसापूर्वी आपण एका दिवसात 5 लाखापेक्षा जास्त लोकांचं लसीकरण केलेलं आहे. याचा अर्थ आपल्याकडे अशी व्यवस्था आहे की आपण लसीकरणाचं उद्दिष्ट जर ठरवलं तर 8 ते 10 लाख लोकांचं लसीकरण एका दिवशी करू शकतो. मुंबई महानगरपालिका आहे ते लोक सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत ह्या काळात लसीकरण करतात. तर त्याचप्रमाणे राज्य शासनाची जी रुग्णालय तिथे अशा स्वरूपाचं काही केलं जाईल का? किंवा आता मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागलेली आहे की खाजगी रुग्णालय आहेत तिथे 24/7 म्हणजे 24 तास लसीकरण होईल. म्हणजे लोकांना रात्री अगदी तुम्हाला लसीकरणासाठी जाता येईल. कारण जेवढं लसीकरण जास्त होईल तेवढे लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी डेव्हलप होईल असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्याच्यामुळे आता रुग्णसंख्या एका बाजूला झपाट्याने वाढते आहे, दुसऱ्या बाजूला लस उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आता ही लस द्यायची असेल तर ही लसीकरण केंद्र वाढवावी लागतील. माझ्या मते तर कॉलेजमध्ये जाऊन लसीकरण केंद्र काय उघडता येणं शक्य आहे का? किंवा सोसायट्या असतील तिथं उघडणं शक्य आहे का? औद्योगिक वसाहती असतील, मोठमोठे कारखाने असतील तर ह्या वैद्यकीय तज्ज्ञांची मतं जाणून ह्या ठिकाणी जर लसीकरण केंद्र चालू केली गेली तर आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण करू शकतो. कारण जितक्या झपाट्याने तुम्ही लसीकरण करू शकाल तेवढी लोकांना ह्या आजारापासून सुरक्षितता मिळेल असं वैद्यकीय तज्ज्ञ नेहमी सांगतात आहे. आता 18 ते 44 वयोगटातील मुलांसाठी किंवा तरुणांसाठी जे लसीकरण चालू केलेलं आहे तो फक्त आपल्याला बघावं लागेल की लसीचा साठा उपलब्ध, लसीचे केंद्र आपण उभं करू शकतो, पण त्या रुग्णांना किंवा त्या तरुणांना लस द्यावी लागणार आहे. ती लस आहे का? तर लस हा मोठा कळीचा मुद्दा ठरतोय. परंतु मला वाटत नाही काही दिवसामध्ये तोही मुद्दा सॉल्व्ह होईल. टप्प्याटप्प्याने सगळ्यांना लस मिळेल. फक्त तोपर्यंत लसीकरण केंद्राची संख्या आधीच वाढवून ठेवावी लागेल जी राज्य शासनाने आणि मुंबई महानगरपालिकेने तयारी करून ठेवलेली आहे. परंतु लस येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. डॉक्टर रुपाली, मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की एक शब्द आपण वारंवार ऐकतो सध्याच्या काळामध्ये तो म्हणजे हर्ड इम्युनिटी. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? हर्ड इम्युनिटी म्हणजे काय असतं? आता तुम्हाला एक सोप्याशा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते.
समजा मी एक पेशंट आहे, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, मी लसीकरण घेतलेलं नाही, मी काही नाही घेतलेलं आहे, आणि माझ्या आजूबाजूला असणारे एक 4-5 लोक आहेत ज्यांनी लसी घेतल्या आहेत किंवा बहुधा त्यांना नॅचरल इम्युनिटी, नैसर्गिक इम्युनिटी त्यांना कोविड झाला असेल मागच्या वर्षी यावर्षी, आणि ते आहेत 5-6 लोक आहेत माझ्या घरात. मी एकटा आहे की ज्याने मी लस घेतली आणि मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. आणि माझ्या बाजूच्या घरात पण एक व्यक्ती ज्याने लसीकरण घेतलेलं नाहीये पण तो कोरोना पॉझिटिव्ह नाही. तर जेव्हा मला सिम्पटम्स येतात तेव्हा आजूबाजूचे लोक जे आहेत त्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती ही ऑलरेडी आलेली असते, त्यामुळे तो जो विषाणू आहे तो पसरत नाही, तो कुठेतरी दाबला जातो, त्या विळख्यात तो थांबला जातो आणि तो पसरत नाही. तो जो व्यक्ती आहे की ज्याला लसीकरण झालेलं नाहीये, ज्याच्याकडे इम्युनिटी पण नाहीये, तो आपोआप त्या गोष्टीतून प्रोटेक्ट होतो. मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम असं कसं होईल, म्हणजे 5 होणार, 6 होणार, 10 होणार, तर तसं नाहीये. आपली जी लोकसंख्या असते त्यापैकी 50 ते 90% लोकसंख्या ही इम्युनाइज झाली. इम्युनाइज म्हणजे नॅचरल इम्युनिटी असेल किंवा तुमची लसीकरणाने आलेली इम्युनिटी असेल, म्हणजे एक आयती इम्युनिटी आपण ज्याला म्हणू शकतो आणि एक नॅचरल इम्युनिटी असते. त्या दोघी मिळून जरी 50 ते 90% झाली इम्युनिटी, तर त्याने जो इम्युनाइज नाहीये, ज्यांना रोग प्रतिकार शक्ती अजून आलेली नाहीये किंवा ते एक्सपोज झालेले नाहीये कुठल्या गोष्टीला, ते आपोआपच प्रोटेक्ट होतात. आता तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता महाराष्ट्रात आपल्या मुंबईत 1.2 करोड एवढी लोकसंख्या आहे, तर त्यात 50% एवढं होणं गरजेचं आहे. आता एक 20 ते 21 लाखाचा आपण टप्पा 3 महिन्यात पार केलाय, पुढचे 30 वगैरे लाख जर झाले आपले, तर आपोआप बऱ्यापैकी इम्युनिटी जी आहे ती आपल्याला मिळून जाईल. आता यात बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की मग म्युटंट स्ट्रेन आहे वेगळे वेगळे असं तसं बरेच प्रश्न आहेत, पण तात्पुरता आपण त्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवूयात. आपण नॅचरल इम्युनिटी प्लस ही जी व्हॅक्सिनेशनने येणारी इम्युनिटी आहे, ती दोघी मिळून जर 50 to 90% तर मग जे लोक आहेत आपोआप ज्यांना कसला हे एक्सपोज नाहीये, ते आपोआप यातून सुरक्षित होतील. नक्कीच. आता महाराष्ट्राचं पॉप्युलेशन जर म्हणायला गेलं तर 1.2 आपलं 12 करोड आहेत, तर त्यापैकी आपलं काहीतरी आता 1.5चा टप्पा आपण खूप मोठा टप्पा पार केला आणि खरंच महाराष्ट्र यात खूप चांगल्या प्रमाणे काम करत आहे. कौतुकास्पद आहे. हो, खरंच आहे. तर अजून एक 4-5 करोड किंवा कोटी लोक जर झाले इम्युनाइज व्यवस्थित, तर एक बऱ्यापैकी इम्युनिटी येऊन जाईल. आणि त्याचबरोबर मग बाकीची जर बंधनं आपण जी पाळलीत, तर त्याने मला असं वाटतं की ही लाट ओसरायला वेळ लागणार नाही. पहिल्या लाटेत आणि ह्या लाटेत फरक आहे की ठीक आहे, ही खूप इन्फेक्शियस आहे, अगदी यात डेथ रेट, मॉर्टॅलिटी पण वाढलेली, मरणाचं प्रमाण थोडं वाढलं आहे, पण यात पॉझिटिव्ह एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे लसीकरण, जे आपल्याकडे मागच्या वेळी अवेलेबल नव्हतं. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा आहे जी गोष्ट आपल्याकडे आता आहे, तो म्हणजे एक्सपिरियन्स. जो आपल्याकडे एक आधीचं जे आहे ते आणि आता हे, त्यामुळे आपण एक बऱ्यापैकी करू शकतो. नक्कीच नक्कीच. संतोष, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अजून एक संभ्रम लोकांच्या मनात आहे की तिकडे जे प्रतिबंधित क्षेत्र, म्हणजे जिकडे एखाद्या सोसायटीमध्ये जर अमके पेशंट्स आले की त्या सोसायटीमध्ये लोकांना अजूनही संभ्रम आहे की आपला जरी सोसायटीवरती बोर्ड लागला असेल की 14 दिवसांसाठी हे प्रतिबंधित क्षेत्र आहे कारण इकडे कोरोनाचे रुग्ण आहेत, तरीही तिकडच्या लोकांना म्हणजे आपण थोडंसं बाहेर जाऊ शकतो का, आम्ही असे अनेक गोष्टी आहेत. आणि मग ठिकठिकाणी सगळेच कंटेनमेंट झोन असल्यामुळे लोकांनी नेमकं ह्याच्यावरती काय प्रकाश टाकू शकाल तुम्ही? वैष्णवी, हा प्रश्न सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेने किंवा स्थानिक पातळीवरील जिल्हा नगरपालिकेने असे काही नियम बनवलेले आहेत, त्याचा मुंबई महानगरपालिकेने की एका तुमच्या सोसायटीमध्ये 3 ते 5 जर सदस्य जर बाधित किंवा एका विविध कुटुंबातील बाधित आढळले, तर तुम्हाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे तुमच्या बिल्डिंगला कंटेनमेंट झोनचा बोर्ड लावायचा आणि त्या बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांना जाहीरपणे सांगायचं की तुमच्या या इमारतीमध्ये आता 5 रुग्ण सापडलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आता तुमचा सुरक्षित वावर ठेवायला पाहिजे किंवा बिल्डिंगमध्ये बाहेर जाता कामा नये अशी अपेक्षा असते. परंतु अनेक वेळा काय होतं, आपल्याकडे मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला अनेक गोष्टींसाठी बाहेर जावं लागतं, मग आम्ही वस्तू आणली नाही, दूधच आला नाही, अशा अनेक गोष्टी प्रश्न लोकांना पडतात, भाजी आणायची असते, म्हणजे विविध गोष्टी आहेत, म्हणजे खरं कधीच नसतात. परंतु कंटेनमेंट झोन केला याचा अर्थ तुमचे जे रुग्ण सापडले ते रुग्णांचा तुमच्या इथे वावर झाला असेल, त्याचा कुठेतरी हात लागला असेल, त्या हात लागल्यामुळे तुमच्याकडे जे आम्ही सरफेस ट्रान्समिशन म्हणतो, एखाद्या जागेला हात लागला आणि तुमच्या हाताला ते किटाणू लागले किंवा विषाणू लागले आणि तुमच्या नाकाद्वारे आतमध्ये गेले तोंडावाटे, तर तुम्हाला त्याची बाधा होऊ शकते. म्हणून हा घेतलेले प्रतिबंधात्मक नियम असतात. हे जे काही प्रतिबंधात्मक नियम असतात हे सगळे केवळ आणि केवळ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने
दृष्टीने घेतले असतात। याच्यामध्ये कोणालाही प्रशासनाला काही कुठली मजा येत नाही की तुम्हाला त्रास देण्यामध्ये। प्रत्येक हा निर्णय तुमच्यासाठी येतो। मास्क लावणे हा निर्णय हा प्रतिबंधात्मक तुमचं सुरक्षित राहणं ह्याच्यासाठी दिलेला असतो। तुम्ही हात धुतले पाहिजे हे कारण सांगितलं होतं, कारण तुम्हाला तुमचे हात किंवा तुमची इम्युनिटी डेव्हलप होईल, तुम्हाला विषाणू कुठली बाधा होणे यासाठी सांगितले असतात। प्रत्येक प्रतिबंधात्मक उपाय जे असतात हे तुमचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी केले असतात। त्याच्यामुळे नागरिकांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि हा काळ खूप अटीतटीचा आहे। या काळामध्ये फक्त प्रशासन, पोलीस, डॉक्टर यांच्यावरती लढाई मर्यादित नसून आपण या लढाईचे एक पार्ट आहोत आणि आपण त्यांना बळ देऊ शकत नाही। म्हणजे ते तर आपल्यासाठी लढतात आहे, रस्त्यावर जाऊन लढतात आहे, फ्रंटलाईनला रोज हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जातात आहे, पोलीस प्रशासन रस्त्यावरती आपल्यासाठी काम करत आहे। आपलं काम काय की त्यांनी आपल्या सांगितलं घरात बसा, नियम पाळा, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। नक्कीच नक्कीच आणि खूप महत्त्वाचा संदेश आपण दिलाय आपल्या प्रेक्षकांना आणि तो नेमका पाळला पाहिजे। मला रुपाली मॅडम तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की अनेकांच्या मनात आहे की या लाटेमध्ये लहान मुलांना जास्ती कोरोनाचा इफेक्ट येतोय, तर ह्याच्यामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे आणि मुलांचं लसीकरण जे अजूनही संभ्रम आहे, पण ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नाही, पहिल्या लाटेपेक्षा ह्या लाटेत जे आहे ते इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतोय ते लहान मुलांमध्ये आढळून येत आहे। पण त्यांच्यात मॉर्टॅलिटी जे आपण म्हणतो किंवा जे खूप घातक होणं ज्याला म्हणतो तेवढं प्रमाण मात्र दिसत नाहीये। ॲडमिशन्स होत आहेत, त्यांना इन्फेक्शन आहे, निमोनिया पण आढळून येतोय, पण तेवढंसं हे दिसत नाहीये त्याला। आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही लसीकरणाचं म्हणाला त्यांच्यामध्ये, तर ॲक्च्युली कसा मुद्दा असतो की याच्यात रिसर्च सगळे चालू आहेत पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपल्याकडे इंडिया बाहेर हे नाहीये, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये असं आहे की आपण लसीकरण आधीपासूनच करतोय। त्यांचं लहानपणापासून ते 15-16 वर्षापर्यंत एक लसीकरण चाललेलं असतं आणि आपण जगाला काही गोष्टी पण दिल्या आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आपण जगाकडून घेतो, पण जगाला आपण 2 गोष्टी दिल्या आहेत। एक म्हणजे लसीकरण, जे इंडियासारखं लसीकरण कुठे फार जगात होत नाही। म्हणजे लहान मुलांना जर तिकडे मिजल झाला तर त्याला काय लसी एकदम घेतल्या जात नाहीत। आपल्याकडे मात्र ते अगदी रुटीन इम्युनायझेशन प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो तो चालू आहे आणि तो अगदी 15-16 वर्षापर्यंत बूस्टर चालू असतात त्याच्या। आता तुम्ही मजल्स बघाल, रुबेला बघाल, तर ह्या एक गोष्टी। आणि दुसरा मुद्दा त्यात असा आहे, आणि दुसरी जी गोष्ट म्हटली मी ते फॅमिली प्लॅनिंग, ते आपण एक जगाला दिलेलं आहे। ते किती होत आहे ती गोष्ट वेगळी आहे, पण ते आपण जगाला दिलं आहे, तो प्रोग्राम आपण जगाला दिलेला आहे। म्हणजे आपल्याही इंडियात, आपल्याही भारतात अशी लोक आहेत जे खूप काम करतायत। तर लहान मुलांबद्दल हे म्हणायचं गेलं तर दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा आम्ही कुठलंही वॅक्सिन देतो, आता आम्ही जो कोविड वॅक्सिन देतो आहे, तर त्या दरम्यान एक दुसरं वॅक्सिन दिलेलं चालत नाही। म्हणजे कुठलेही 2 लाईव्ह वॅक्सिन जे असतात ते 1 महिन्याचं अंतर तरी त्याला ठेवायला लागतं। अच्छा, हां, तर त्यामुळे कसं आहे की आता त्यांना आपण वॅक्सिन दिलं समजा आणि लगेच दुसरं दिलं तर त्याच्यात एक गॅप हवा असतो ना। आणि आपल्याकडे कशी आहे, आपल्याकडे आजही सिस्टीममध्ये कशी प्रकार आहे की ज्या हे आहेत माता आहेत त्यांना याविषयी माहिती थोडी कमी असते। बऱ्याच वेळा त्यांच्याकडे इम्युनायझेशन कार्ड माहिती जास्ती घेणं खूप खूप गरजेचं गरजेचं आहे। मंडळी, आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर रुपाली आपल्याकडे आले आहेत आणि संतोष आंधळे इकडे आले आहेत आणि या दोन्ही वरिष्ठ व्यक्तींनी आपल्याला इतकी उत्तम माहिती दिली, अनेक संभ्रम दूर केले, त्याच्याबद्दल दोघांचेही मनापासून धन्यवाद। मंडळी, नमस्कार।